या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचे सविस्तर अपडेट आपल्याला घ्यायचे। सुरुवात एका महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने आपण करूयात। आंदोलकांनी मागे हटण्यास नकार दिलेला आहे, तर जंतर मंतरवर आंदोलन आता आणखीन तीव्र होत असल्याचं पाहायला मिळत आहे। तर आंदोलनस्थळी तरुणांची गर्दी ही सातत्याने वाढत चालली आहे। मोर्चामध्ये विद्यार्थी, तरुण आंदोलकांना पोलीस आणि निमलष्करी दलाच्या जवानांकडून झालेल्या मारहाणीचे देशभरात आता पडसाद देखील पाहायला मिळत आहेत। आंदोलकांना मागे हटण्यास नकार देत जंतर मंतरवर आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा निर्णय घेतलाय। तर आंदोलक आणि विरोधक यांच्या आक्रमकतेमुळे केंद्र सरकारवर दबाव वाढल्याचं चित्र आता निर्माण झालेलं आहे। तर आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। सीजेपीला आता पाठिंबा हा सातत्याने वाढत चाललेला आहे। लाठीचार्ज नंतर आता दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलकांची, विद्यार्थ्यांची संख्या ही आता दिवसेंदिवस वाढताना दिसते। तर मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आता आंदोलक आणि विरोधकांचा दबाव देखील एका बाजूला वाढताना दिसतोय। त्यामुळे सरकार नेमकं काय निर्णय घेतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। तर सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आता ठाकरे जंतर मंतरवर पोहोचलेले होते। उद्धव ठाकरेंनी रात्री आंदोलनस्थळी आंदोलकांची भेट घेतली। अभिजित दिपके यांच्यासह आंदोलकांसोबत त्यांनी संवादही साधला। तर उद्धव ठाकरे थोड्याच वेळात एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेत आपली भूमिका सुद्धा मांडणार आहेत। रात्री ते जंतर मंतरवर आंदोलनाच्या स्थळी पोहोचलेले होते। लाठीचार्ज नंतर आंदोलकांच्या भावना तीव्र होत्या। त्यांनी आंदोलकांसोबत संवाद साधला। अभिजित दिपके यांच्यासोबत चर्चा केली आणि पुढच्या काही मिनिटांमध्येच आता उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडणार आहेत। मैं कल से देख रहा था कि कुछ गुंडे आपके ऊपर डंडे चला रहे थे और अभी जब मैंने देखा एक गुंडे का फोटो वायरल किया है, वांटेड, ऐसे करो। आज शायद कुर्सी पे बैठे हैं, लेकिन कुर्सी में कल आप में से कोई बैठने वाले, आप में से बहुत सारे लोग बैठने वाले, तब देख लेंगे। इनको शायद ये पता नहीं है कि आने वाला कल जाता है, लेकिन आने वाला कल मेरे सामने खड़ा है। तर दिल्लीमध्ये सुरू असलेल्या सीजेपीच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आता मैदानामध्ये उतरले। जरांगे पाटील दिल्लीसाठी आता रवाना झालेले आहेत। लोकशाही मार्गाने आंदोलन करू द्यावं असं महत्त्वाचं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलंय। तर जरांगे पाटील जंतर मंतरवर आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करणारे सीजेपीच्या या आंदोलनाला जरांगे पाटलांनी पाठिंबा दिलेला आहे। इतका क्रूर हल्ला केला गेला विद्यार्थ्यांवरती आणि ते आपण करत आहोत हाती होता। त्यामुळं मस्ती असली सरकार जे आलेला त्यांना जो मार मस्ती ती उतरवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे। कारण त्यांना मुली पण दिसल्या नाही, त्यांना विद्यार्थी पण दिसले नाही, वृद्ध माणसं पण दिसले नाही। शेवटी देशाचं भविष्य हे विद्यार्थी असते। किमान त्यांची तरी मर्यादा केंद्र सरकार साहेबाला तरी यायला पाहिजे होती। काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं। अखेर रात्री त्यांची सुटका करण्यात आलेली आहे। त्याआधी पंतप्रधान निवासस्थानाच्या बाहेर आंदोलन करताना त्यांना अटक करण्यात आली होती। त्यांच्यासोबतच खासदार प्रियंका गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांची देखील दिल्ली पोलिसांनी उचलबांगडी करत ताब्यात घेतलं। त्यांची देखील आता सुटका करण्यात आली। तर दोघांनाही पोलिसांनी अटक केल्यानंतर सोनिया गांधी या सुद्धा पोलीस ठाण्यामध्ये पोहोचल्या होत्या। हे विशेष, शेवटी मध्यरात्रीनंतर या सगळ्या घटना थांबल्या। प्रियंका गांधींना ज्या पद्धतीने अटक केली त्यावर काँग्रेसनं सवाल उपस्थित केले। प्रियंका गांधींना ताब्यात घेताना पुरुष पोलीस अधिकारी कसे, महिला अधिकारी का नव्हते असा थेट सवाल काँग्रेसनं आता ट्विट करत उपस्थित केलेला आहे। राहुल गांधी यांना ताब्यात घेतलेलं होतं। प्रियंका गांधी यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। तर सोनिया गांधी या पोलीस स्थानकामध्ये पोहोचलेल्या होत्या आणि त्यानंतर मात्र आता राहुल गांधींची सुटका करण्यात आलेली आहे। तर या सरकारला संसदेमध्ये पेपरफुटीच्या संदर्भात चर्चा करण्यास रस नाही। राहुल गांधींनी सरकारवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केलाय।
मारहाण करणाऱ्या पोलिसांच्या चौकशीची मागणी देखील आता राहुल गांधींनी केली आहे। धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावाच लागेल असं महत्त्वाचं वक्तव्य प्रियंका गांधी यांनी केलंय। आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी असल्याचं प्रियंका गांधी यांनी म्हटलेलं आहे। को जिन्होंने मारा है, जिन्होंने ह्यूमिलिएट किया है, उन पर एक्शन लिया जाए और जो भी स्टूडेंट्स पर केसेस हैं उनको हटाया जाए। फाइनली पूरी ऑपोजिशन चाहती है कि ये जो इशू है देश का सबसे बड़ा इशू है, वो एक जेन्युइन इशू को लेके प्रोटेस्ट कर रहे हैं। वो जो उनके साथ हो रहा है वो उसका दुख लेकर, गुस्सा लेकर प्रोटेस्ट कर रहे हैं। तो जो उनके रिप्रेजेंटेटिव्स हैं, हम सारे, हमारी जिम्मेदारी बनती है कि उनकी आवाज हम ऊंची करें और उनकी आवाज हम बुलंद करें और उनके सपोर्ट में हम खड़े हैं, क्योंकि उनके साथ जो कल हुआ वो एकदम गलत है। दरम्यान या सगळ्या आंदोलनानंतर आता नीटच्या बाबत चर्चा करण्यास सरकार तयार झालंय। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांची एक महत्त्वाची आणि पहिली प्रतिक्रिया आता समोर आली आहे। प्रधानांनी काँग्रेसवर राजकारणाचा आरोपही केलाय, तर राहुल गांधींच्या ठिय्या आंदोलनानंतर आता सरकारी पातळीवर हालचाली वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे। राहुल गांधींच्या ठिय्या आंदोलनानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांची ही अत्यंत महत्त्वाची सूचक पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। काँग्रेसवर त्यांनी राजकारणाचा आरोप केलाय, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाजवळ राहुल गांधींनी आंदोलन केल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे। संपूर्ण देशभरामध्ये आता सीजेपीच्या आंदोलनाची व्याप्ती वाढत चालली आहे। देशभरातून जंतर मंतरवर आता अन्न पाण्याची मदत केली जाते आहे। लाठीचार्ज नंतर तिसऱ्या दिवशी देखील जंतर मंतरवर हे आंदोलन सुरू आहे। मोठ्या संख्येने विद्यार्थी आंदोलक या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत। गर्दी देखील सातत्याने वाढत चाललेली आहे आणि आता तिसऱ्या दिवशी जंतर मंतरवर ही गर्दी आंदोलकांची पाहायला मिळते आहे। तर देशभरात सीजेपीच्या आंदोलनाची व्याप्ती देखील वाढलेली आहे। जंतर मंतरवर सुरू असलेल्या या आंदोलनामध्ये आता अन्न पाण्याची देखील मदत केली जाते आहे। सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास यांचं व्हॉट्सअॅप हे ब्लॉक करण्यात आलं। दास यांनी व्हॉट्सअॅप ब्लॉक झाल्याचा दावा केलाय, तर व्हॉट्सअॅप कोणत्या कारणामुळे ब्लॉक करण्यात आलं, सोशल मीडियावर सौरभ दास यांनी आता थेट जाब विचारलेला आहे। सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास यांचं व्हॉट्सअॅप ब्लॉक झाल्याचा दावा करण्यात आलाय। सोशल मीडियावर पोस्ट करत स्वतः सौरभ दास यांनी जाब विचारलेला आहे। व्हॉट्सअॅप कोणत्या कारणामुळे ब्लॉक करण्यात आलं याचं स्पष्टीकरण द्यावं असं सौरभ दास यांनी म्हटलेलं आहे। आज शिवाजी पार्क परिसरामध्ये रॅपिड ॲक्शन फोर्स तैनात करण्यात आली आहे। दिल्ली जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेले 2 दिवस विद्यार्थी मोठ्या संख्येने शिवाजी पार्क चैत्यभूमी परिसरात आंदोलन करत आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज देखील मोठ्या प्रमाणात रॅपिड फोर्स या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। दरम्यान एकंदरीत या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। पाहूया। आपण बघतोय की 2 ते 3 दिवस झाले सीजेपीचं आंदोलन दिल्ली येथील जंतर मंतरवर सुरू आहे। मात्र तसंच आंदोलन दादर इथल्या शिवाजी पार्क ते चैत्यभूमी या परिसरात देखील सुरू आहे। संध्याकाळ झाली की विद्यार्थी जे आहेत ते रस्त्यावर उतरतात आणि त्यांना पाठिंबा म्हणून राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील यांनी देखील मोठ्या प्रमाणात सपोर्ट केलेला पाहायला मिळतोय। याच पार्श्वभूमीवर गेले 2 ते 3 दिवस झाले शिवाजी पार्कवर मोठ्या प्रमाणात पोलीस फौज जी आहे ती तैनात करण्यात आली आहे। आपण आता बघतोय की आता देखील रॅपिड ॲक्शन फोर्स जी आहे ती तैनात केलेली आहे आणि इथे शिवाजी पार्कला मीनाताई ठाकरेंच्या समोर या गाड्या आता उभ्या होत्या। काही पोलिसांनी सकाळची जी त्यांची नियमानुसार जे परेड असते ती देखील केली आणि त्यानंतर आता या दोन्ही गाड्या ज्या आहेत त्या पुन्हा चैत्यभूमीकडे रवाना होताना पाहायला मिळतात। एकंदरीत जर आपण बघितलं तर गेले 2 ते 3 दिवस ज्या पद्धतीने दादर मध्ये शिवाजी पार्क येथे विद्यार्थी गोळा होत आहेत त्यांना कुठेतरी गालबोट लागू नये किंवा त्यांचं आंदोलन जे आहे ते कुठेतरी शांततेत पार पडावं यासाठी पोलीस देखील प्रयत्न करतात। मात्र आपण बघितलं की ज्या पद्धतीने जंतर मंतरवर
पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्यानंतर तिथलं आंदोलन पेटलं आणि त्यानंतर विद्यार्थी देखील जास्त संख्येने मैदानात लढण्यासाठी उतरलेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आज देखील हा पोलीस बंदोबस्त आणि विद्यार्थी असा संघर्ष दादर शिवाजी पार्क ते चैत्यभूमी इथे पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मी